नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आजचा जो व्लॉग आहे हा माझा बर्थडे व्लॉग आहे आणि थोडा लेट आहे पण इट्स ओके. सो सगळं काही आवरून आम्ही श्रीवर्धनला जाणार होतो. सोबत माझी मोठी बहीण, तिची फॅमिली आणि छोटी बहीण येणार होती. सो आम्ही मोठ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. हा तिचा मुलगा तुम्ही ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बघितला आणि हा छोट्या बहिणीचा मुलगा. तर मोठ्या बहिणीकडे आम्ही नाश्ता वगैरे करून मग निघालो श्रीवर्धनला जायला. आणि इकडे मायराची मस्ती चालू होती. वियांश झोपला होता आणि युग जिजूंसोबत पुढे बसला होता. गाडीमध्ये मुलांची मस्ती आणि बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. इथे बारकी बहीण म्हणजे प्रणाली मला आणि दिदीला भरवत होती, कारण दिदीच्या हातात वियांश होता आणि माझ्याकडे मायरा होती आणि मायराची खूप मस्ती चालली होती गाडीमध्ये. आणि फायनली आम्ही श्रीवर्धन बीचला पोहोचलो. मी याच्या आधी 12-13 वर्ष झाले असतील गेले होते बीचला, पण तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं केलेलं. सो आता छान डेव्हलप केलं आहे श्रीवर्धन बीचसुद्धा आणि छान वाटत होतं. म्हणजे आम्ही दुपारी जवळजवळ 2 वाजता पोहोचलो होतो, पण छान वारा सुटलेला, त्याच्यामुळे उन्हाचं काहीही वाटत नव्हतं. आणि वियांशला इथे चालायचंच होतं. बीचवर आम्ही खाली नाही गेलो, म्हणजे पाण्यात नाही गेलो, वरतीच मस्ती चालू होती. आणि मग नंतर आम्ही जेवून मग परत बीचवर येऊ असं ठरवलं होतं. थोडेफार फोटो सेशन वगैरे केले. आणि इथे यू त्याला रायडिंग करायला खूप आवडतात. आणि मग यू दादाचा बरोबर मायरा पण. आणि मग आम्ही जेवायला गेलो. इथे वियांशची मस्ती चालू होती. आणि मस्त पेटपूजा झाल्यावर आम्ही पोहोचलो श्रीवर्धन बीचवर परत.
मुलांनी खूप एन्जॉय केलं बीचवर. तसं युग तर बीचवर जात असतो कारण तो मुंबईला राहतो. पण वियांश पहिल्यांदा आलेला बीचवर कारण तो पुण्याला राहतो. आणि त्याने तर पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं वियांशने. म्हणजे एवढं की तो नंतर बाहेर निघतच नव्हता. आणि इकडे मायरा किल्ला बनवण्यात व्यस्त. तिला तिच्या पूजा मावशीने गिफ्ट केलेलं तिला बीचवरचं ते बकेट सेट असतं ते, त्याच्यात ती बिझी होती. आणि मग तिचं बघून वियांश पण फुल त्याने माती वगैरे असे हातात घेऊन अंगावर कपड्यावर टाकलं होतं. खूप एन्जॉय केलं त्याने. आणि इकडे यू त्याला बीचवर आंघोळ कधी करायला भेटतं असं झालेलं, कारण त्याला बीचवर जायचं म्हणजे आंघोळ करायचं त्याचं ठरलेलं असतं. आणि इकडे बीचवर केक कटिंग करण्यासाठीची तयारी. डेकोरेशन म्हणजे बलून्स वगैरे ऑब्व्हियसली बीचवर तर राहिलेच नसते, त्याच्यामुळे मग काय करायचं म्हणून मग यांनी बीचवर हार्ट शेप ड्रॉ केला आणि मग त्याच्यामध्ये मी बसून केक कटिंग केलं. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Pooja. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear छान सेलिब्रेशन झालं. सो ही माझी मोठी बहीण पूजा नाव आहे तिचं, आणि ही छोटी बहीण प्रणाली नाव आहे हिचं. हे माझे हजबंड. वियांश कोणाच्याच हातून केक खात नव्हता. त्याला काय माहिती काय झालं, त्याला केक खायचाच नव्हता. आणि हे जीजू मोठ्या बहिणीचे मिस्टर खूप छान आहे ते, आणि खूप हौशी सुद्धा आहे. आणि मग सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी घोडागाडीमध्ये बसलो.
खूप धमाल केली आम्ही, मुलांनीसुद्धा आणि आम्हीसुद्धा. तिघी बहिणी आम्ही. खरं तर लग्नाच्या आधी आम्ही जेवढे सोबत राहून एन्जॉयमेंट नाही केली तेवढे आता एन्जॉयमेंट करतो. कारण खरंच म्हणजे लग्न झाल्यावरच बहिणीची किंमत कळते. त्याच्यामुळे आता कधी भेटतो आम्ही एकमेकींना असं होतं आणि जेव्हा कधी भेटतो तेव्हा कधी फिरायचा प्लॅन करतो आणि खूप धमाल करतो. सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या तिघी बहिणींची धमाल मस्ती. आणि तुमच्यासोबत देखील तुमच्या बहिणींची मस्ती अशी होत असते का हे देखील सांगा. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी.